वेगवान आढावा आपल्याला या बुलेटिनमधून घ्यायची आहे। सुरुवात करूया सिटी 60 मधून। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। प्रशासन अलर्ट मोडवरती, तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काजळी, अर्जुना, गोदावली या नद्या दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे। मागील 24 तासामध्ये मंडणगडमध्ये सर्वाधिक 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बेळगाव गोवा मार्गावरच्या कुसमळी इथला पूल वाहून गेला, त्यामुळे चोरला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता शनिवारी मध्यरात्रीपासून बंद। गोव्याला जाणारी वाहतूक बैलूर आणि खानापूरच्या मार्गे वळवली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली बाजारपेठेमधील उड्डाण पुलाला तडा। पुलाला जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील बाजूस तडा गेलाय। तज्ज्ञांची टीम सध्या घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदी दुथडी भरून वाहतीये। माणगावामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदीला पुराचा धोका। नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा। गुहागर आणि चिपळूणमध्ये आजही पावसाचा जोर कायम। हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूकही मंदावली। कुडाळ तालुक्याच्या डिगस गावामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। एसटी बस अडकून पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। वर्ध्याच्या तळेगाव भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। नागरिकांची तारांबळ। पेरण्या सुरू असताना पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। आजपासून मुंबईकरांना राखीव साठ्यामधून पाणी पुरवठा होणार आहे। वैतरणा धरणामधून 68,000 दशलक्ष लिटर, तर भातसामधून 1,13,000 दशलक्ष लिटर पाणी उचलणार। मुंबईतल्या तलावांमधला पाणीसाठा फक्त 9% असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। पुण्याचा सराईत गुंड अट्टी रहीम शेखचा सोलापूर पोलिसांनी एन्काउंटर केलाय। लांबोटीजवळच्या चकमकीमध्ये अट्टीचा एन्काउंटर। पुणे पोलिसांमध्ये त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती। भिवंडीमधल्या वळ गावाच्या हद्दीमध्ये केमिकलच्या गोदामाला आग लागली। आगीमध्ये एका कामगाराचा होरपळून मृत्यू झालाय। आगीमध्ये 18 पेक्षा अधिक गोदामं जळून खाक झाली। भावना गवळींशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण। शिंदेच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांना विशेष पीएमएलए न्यायालयानं केलं दोषमुक्त। आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात। आज 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना दर्शन मिळेल, त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण। मंत्री पंकजा मुंडे अमरावतीच्या दौऱ्यावर। यावेळेला विदर्भाची कुलस्वामिनी अंबा एकविरा देवीचं त्यांनी दर्शन घेतलं। बीबीए, बीसीए, एमबीबीएस प्रवेशासाठीची परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार। यापूर्वी सीईटीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा सीईटीची परीक्षा देण्यासाठी 20 जूनपर्यंत नोंदणी करता येईल। महावितरणची सौर ऊर्जेमध्ये 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। देशामध्ये सर्वप्रथम सौर ऊर्जेच्या माध्यमातून 42 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट। महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांची माहिती। मध्य रेल्वे मार्गावरती आज सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे। वेगवेगळी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी 10:55 पासून दुपारी 3:55 मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मेगा ब्लॉक असेल। ब्लॉकच्या कालावधीमध्ये विलेपार्ले आणि राम मंदिर या स्थानकांच्या दरम्यान लोकल थांबणार नाही। हार्बर रेल्वे मार्गावरती आज पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक। सकाळी 11:05 पासून दुपारी 4:05 ब्लॉक असेल। ब्लॉकच्या काळामध्ये वाशी ते पनवेल ही लोकल सेवा बंद राहील। लोकलच्या सर्व प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये आता टीसी असणार आहे। तिकीट किंवा पास नसेल तर दंड वसूल केला जाईल। प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवासाच्या तक्रारी वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। गोंदिया ते चांदाफोड रेल्वे मार्गावरती दुरुस्ती आणि इंटरलॉकिंगच्या कामासाठी आज 8 तासांचा मेगा ब्लॉक। मेगा ब्लॉकमुळे या मार्गावरच्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द। नागरिकांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी असं प्रशासनाचं आवाहन। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट का झाली हे लवकरच महाराष्ट्राला कळेल। मनसेचे नेते अविनाश जाधव यांचं सूचक वक्तव्य। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची ताजलँड्स हॉटेलमध्ये बैठक झाली।
फडणवीस राज यांच्या भेटीमधल्या चर्चेची आपल्याकडे इत्यंभूत माहिती आहे. सामनाच्या रोखठोकमधून खासदार संजय राऊतांचा दावा, महाराष्ट्रामध्ये सध्या मदार यांचा खेळ सुरू असून प्रत्येक पक्ष नेता आपल्या तालावरती नाचतो असं फडणवीसांना वाटतं, असाही हल्लाबोल. मुंबई महानगरपालिकेवरती प्रशासक असताना कमिशनमधून 34,000 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. 34,000 कोटींपैकी शिंदे आणि फडणवीसांना किती मिळाले ते कळलं पाहिजे, राऊत यांचा हल्लाबोल. ठाकरे गटाच्या मुंबईमधल्या शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवन इथे बैठकीला उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आज बिगुल वाजेल. आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचं संकल्प शिबिर कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरच्या दौऱ्यावर. नागपूरमध्ये काही पक्षीय बैठकांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती. नागपूरमध्ये आज आरएसएस आणि भाजपची मोठी समन्वयाची बैठकीमध्ये संघाच्या 32 संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांची सुद्धा बैठकीला उपस्थिती. दिवसभर बैठकांचं सत्र सुरू राहील. हेरिटेज वास्तू असल्यामुळे पुण्यामधल्या शनिवार वाड्याच्या 100 मीटर परिसरामध्ये कुठल्याही बांधकामाला परवानगी नाही, त्याला विरोध करत परिसरामधल्या नागरिकांचं घंटानाद आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरीत शिकणाऱ्या मुलाचं अपहरण करायचा प्रयत्न फसलाय. मुलाने आरडाओरड केल्यामुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला. मुकुंदवाडीमधल्या न्यू एसटी कॉलनी परिसरामधली ही घटना आहे. अज्ञातांवरती गुन्हा दाखल. संगमनेरच्या कोकणगाव शिवारामध्ये भीषण अपघात. ट्रॅव्हल्स आणि ट्रकची समोरासमोर धडक. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. आणि यानंतर आताची एक मोठी बातमी बघूयात. बोईंग विमान कंपनीच्या तंत्रज्ञांचं पथक हे सध्या अहमदाबादमध्ये दाखल झालेलं आहे. एअर इंडियाच्या विमानाला दुर्घटना झालेल्या ठिकाणाला हे पथक जाऊन आता भेट देईल. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी हे सुद्धा पथकासोबत राहणार आहेत. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिमच्या मेडशी बायपासवरती भीषण अपघात झालाय. उभ्या टँकरला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी आहेत. ट्रक चालक आणि सहकारी फरार झालेत. पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपूरच्या जाटलापूर गावामध्ये रानटी हत्तींचा हल्ला. शेतामध्ये गेलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल. परिसरामध्ये तणावाचं वातावरण. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरची दुर्घटना. 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये महाराष्ट्रामधल्या 3 जणांचा समावेश. आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं. गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. केदारनाथमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधल्या 3 जणांचा मृत्यू झालाय. यवतमाळ जिल्ह्यामधल्या वणीच्या राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि 2 वर्षांच्या काशी जयस्वाल हिचाही मृत्यू. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती. डेहराडूनवरून केदारनाथकडे हे हेलिकॉप्टर जात होतं. केदारनाथमधल्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेच्या नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांची एक्स पोस्ट. मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी बचाव पथक दाखल. डेहराडूनवरून केदारनाथकडे जाणारं विमान हेलिकॉप्टर कोसळलं होतं. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांचे आतापर्यंत 223 डीएनएचे नमुने घेण्यात आले आणि यामधल्या 31 मृतदेहांचे डीएनए जुळले आहेत. 12 मृतदेह कुटुंबियांना सोपवले. डीजीसीएच्या सूचनेनंतर एअर इंडिया बोईंग 787 विमानांची तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत 9 बोईंग 787 विमानांची तपासणी पूर्ण झाली तर उर्वरित 24 विमानांची तपासणी निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. अमेरिकेमधून भारतामध्ये सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणी एअर इंडियाच्या क्रू मेंबरला मुंबई विमानतळावरती डीआरआयकडून अटक. 1,41,00,000 रुपयांचं 1,373 ग्रॅम सोनंही हस्तगत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कॅनडामधल्या G7 शिखर परिषदेसाठी रवाना होतील. सलग 7व्या वेळेला या परिषदेमध्ये त्यांचा सहभाग आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि कॅनडा हे संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या 3 देशांच्या दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर प्रथमच मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडामध्ये भेट होणार आहे. अमेरिकेमध्ये घरात शिरून 2 लोकप्रतिनिधींवरती गोळीबार झालाय. या घटनेमध्ये महिला खासदारासह पती ठार, एक खासदार जखमी. पोलिसांच्या गणवेशामध्ये असलेल्या संशयितांचा शोध सुरू. दुबईमधल्या एका 67 मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली. 764 फ्लॅटमधल्या 3820 लोकांची सुखरूपपणे सुटका. 6 तासांच्या नंतर आग आटोक्यात आणण्यात यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. इराण आणि इस्रायलमधला वाद शिगेला पोहोचला. मागील 2 दिवसांमध्ये इराणमध्ये 138 आणि इस्रायलमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा दावा. इराणकडून नागरी वस्त्यांवरती हल्ले सुरू असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीवमधली ही हल्ल्यानंतरची दृश्य आरोपांना पुष्टी करणारी आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरूच. इराणकडून इस्रायलच्या तेल डेपोंना लक्ष्य. या तेल डेपोंमधूनच इस्रायलच्या लढाऊ विमानांना इंधन पुरवलं जात होतं. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे 9 शास्त्रज्ञ आणि 20 लष्करी कमांडर्सचा मृत्यू झालाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये लवकरच इस्रायली सैनिक दिसतील. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा दावा. अयोध्या महानगरपालिका स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत अयोध्या आणि फैजाबाद परिसरामध्ये 1000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार. यासाठी 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर. उत्तर प्रदेश सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पर्यटकांची वर्दळ बघायला मिळेल. 17 जूनपासून जम्मू काश्मीरमधली पर्यटन स्थळं पुन्हा एकदा सुरू होतील. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर या ठिकाणची पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात आली